महावितरणाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात कोपरीवासियांचा मोर्चा। भिंगशक्ती ज्याच्या सोबत आहे त्यांना सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही। रिपाई नेते रामदास आठवले आणि प्रोजेक्ट तिरंगा अंतर्गत सर्व धर्मीयांचा 15 ऑगस्ट रोजी ठाण्यात निघणार महारॅली। घरात बँकेची ब्रांच। अगं चला, मुहूर्त जवळ आला। वी आर रेडी। फॅक्टरीत काय? खरंच घरात ब्रँच कमाल आहे। आता TGSBतलं खातं तुम्ही इंटरनेट आणि मोबाईल वापरून घरातूनच ऑपरेट करू शकता। कारण आता आपले TGSB मध्ये सुद्धा आहे इंटरनेट बँकिंग, SMS आणि RTGS NEFT सेवा। अरे वा, आता बँकिंग इज नो टेन्शन। नमस्कार, प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। महावितरणाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात कोपरीवासीय गुरुवारी रस्त्यावर उतरले। गावदेवी मार्केट कोपरी येथून वीज वितरण कंपनीला दणका देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चाचे नेतृत्व कोपरी विभागातील राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि लक्ष्मण टिकमाने यांनी केलं। मोर्चात कोपरी परिसरातील शेकडो नागरिक सामील झाले होते। कोपरी विभागातील सर्व जुन्या नादुरुस्त आणि धोकादायक केबल दुरुस्त करणे, कर्मचारी वर्गाची वर्तणूक सौजन्यपूर्ण करणे, मीटर रीडिंग व्यवस्थित घेऊन मीटर फोटोसह विद्युत बिले वेळेवरती पाठविणे इत्यादी मागण्या स्थानिक नगरसेवक चव्हाण यांनी वीज वितरण कंपनीला निवेदनाद्वारे दिल्या आहेत। यापुढे वीज वितरण कंपनीचा कारभार सुधारला नाही तर अधिकाऱ्यांना काळे फासण्याचं आंदोलन करावं लागेल असा इशारा भरत चव्हाण यांनी दिलाय। बिल मध्ये फोटो यायला पाहिजे त्या बिलाचा, नंतर ते रिडिंग एक तर फोटो नाही तर त्याची रिडिंग काढणार कशी? आणि ही लोक कुठं ते गट्टे टाकून देतात। आणि नंतर आम्हाला आज सिनियर सिटीजनचं एक आमचं आहे, त्यांच्या घरी पेन्शन येते त्या बिचाराचे, आज त्याला 5-5 हजार रुपये बिल पाठवतात। आज तुम्ही विचार करा तो माणूस कुठून भरला, त्या पेन्शनवर त्याचं घर चालतं। म्हणजे ह्या सर्वांचा अनागोंदी कारभार जी MSCBला ज्या महिला आमच्या अधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे, तिथं त्यांचं काहीच लक्ष नाही। ते चव्हाण साहेब का दुर्लक्ष करतात आणि ज्या टायमाला आमचे स्थानिक प्रतिनिधी आणि आमची लोक जातात त्याची बोलण्याची जी तमीज आहे ती अक्षरशः एकदम वेगळी। पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल आमचा दणका आहे। पुढचा दणका त्यांना माहिती आहे आमचं कसं वाटतं ते करणं। म्हणून आम्ही आज जे प्रेमाने मोर्चे घेतले, आज आमचे सिनियर पवार साहेबांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही शांतपणे घ्या, म्हणून आम्ही आज शांतपणे घेतोय। ह्याच्या पुढे यांना माहिती आमचं काय होणार आहे आणि हे टायमाला जे अधिकारी असतात त्यांच्या तोंडाला काळे डांबर आणि चपलाचा हार घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही। शिवसेना, भाजप युती आणि रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीला समाजातून 80% पाठिंबा मिळत आहे। 100% पाठिंब्याची आम्हाला गरजही नाही। तसेच आम्हाला स्वार्थी मारणारे नारायण राणे काँग्रेसच्या ब्लॅकलिस्टमध्ये गेले आहेत, त्यामुळे त्यांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही अशी टीका करत भीमशक्ती ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्तेवर येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असा वज्र निर्धार रिपाई नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने बुधवारी सायंकाळी NKT सभागृहात शिवसेना, भाजप आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गुरुवारी आयोजित सभेला राज्यभरातून लोक येणार असल्याने आझाद मैदानात यापूर्वी कधीही बघितली नसेल एवढी गर्दी शिवसेना, भाजप, रिपब्लिकन मेळाव्याला होणार असल्याचा आशावाद आठवले यांनी यावेळी व्यक्त केला। ठाण्यातील सर्व जाती धर्माच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जातीय सलोखा अबाधित राहावा आणि राष्ट्रध्वज तसेच राष्ट्रगीताचा उचित सन्मान व्हावा म्हणून प्रोजेक्ट तिरंगा हा जनजागरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती प्रोजेक्ट तिरंगाचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश भांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। नागरिकांनी आपल्या घरी, दारी, वाहनात, कचेरीत तसेच आपल्या निवासी आणि व्यावसायिक इमारतीवरही तिरंगा नेहमी फडकवीत ठेवणे याकरता ही व्यापक जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी भव्य प्रोजेक्ट तिरंगा रॅलीचे आयोजनही करण्यात आलं आहे। येत्या स्वातंत्र्य दिनी ठाण्यात सर्व धर्मीयांची चित्ररथासहित भव्य रॅली ठाणे महानगरपालिका पाचपाखाडी येथून निघणार असून त्यात विविध जाती धर्माची संस्कृती, स्वातंत्र्य युद्धातील घडामोडी आदींचे सचित्र दर्शन घडणार आहे। या रॅलीत सिनेकलावंतांची उपस्थिती लाभणार असून या रॅलीचे थेट प्रक्षेपणही केले जाणार असल्याची माहिती संस्थापक जयप्रकाश भांडे यांनी दिली आहे। सर्व नॉन पॉलिटिकल जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन प्रोजेक्ट तिरंगा म्हणून एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे। याच्या अंतर्गत आपण 15 ऑगस्टला म्हणजे येत्या स्वातंत्र्य दिनी आपण ठाण्यामध्ये खूप मोठी रॅली आपण काढतोय, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचे फ्लोट्स असतील, त्यांचे चित्ररथ असतील,
सर्व सामाजिक संस्था त्याच्यामध्ये असतील, विविध प्रतिष्ठित व्यक्ती त्याच्यामध्ये असतील आणि त्याच बरोबरीने आपण काही सिने कलावंत ह्या रॅलीमध्ये आणणार आहोत, जेणेकरून आपल्या स्वातंत्र्याचा एक वेगळा सोहळा आपण ठाणेकरांनी ठाण्यामध्ये साजरा करायचा आहे. त्याकरता आम्ही सर्व व्यक्तींना, सर्व सामाजिक संस्थांना, सर्व जाती धर्माच्या माणसांना आम्ही आवाहन करतोय. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात ठाणे जिल्ह्यात 29 अनधिकृत माध्यमिक शाळा, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे शिक्षण अधिकाऱ्यांचे पालकांना आव्हान. ठाणे शहर काँग्रेसला संजीवनी द्यायची असेल तर पुणेकर यांना हटविण्याशिवाय पर्याय नाही. के वृक्षाली आणि मफतलाल कंपनीच्या कामगारांचा 13 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत 29 अनधिकृत खासगी माध्यमिक शाळा असल्याची माहिती उघड झाली असून या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आले आहे. सर्वाधिक 10 बेकायदा खासगी शाळा ठाणे तालुक्यात असून वसईत 7 तर नवी मुंबईत 5 अनधिकृत शाळा आहेत. शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच जिल्ह्यातील अनधिकृत खासगी शाळांची यादी प्रसिद्ध केली आहे. ठाणे तालुक्यात नयानगर, मीरा रोड येथील इकारा उर्दू माध्यमिक शाळा, पूर्वेकडील सेंट ऑगस्टिन इंग्लिश हायस्कूल, कॅस्टल हायस्कूल, अंबिकानगर वागस्टेड येथील मालती देवी हायस्कूल, दिवा येथील आदर्श विद्यालय, गणेशनगर परिसरातील नालंदा हिंदी विद्यालय, होली स्पिरिट हायस्कूल, वारेकर विद्यालय, श्रीनगर विद्यालय तसेच खारेगावमधील भाविका विद्यालयाचा समावेश अनधिकृत खासगी शाळांमध्ये करण्यात आला आहे. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा राज्य सरकार घेणार नाही असे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले असून पालकांनी प्रवेशापूर्वी शाळा मान्यता प्राप्त आहे किंवा नाही याची खातरजमा करावी असे विभागातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णकर यांना पदावरून हटवण्यासाठी पक्षातला एक गट सतत प्रयत्नशील असताना आता पूर्णेकरांच्या कट्टर समर्थक असलेल्या के वृक्षाली यांनी देखील प्रदेश अध्यक्षांना पत्र लिहून पूर्णेकरांच्या निष्क्रियतेमुळे त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. ठाणे शहर काँग्रेसला संजीवनी द्यायची असेल तर पूर्णेकर यांना हटवल्याशिवाय पर्याय नसल्याचे के वृक्षाली यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. ठाणे शहरातील काँग्रेसची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध डावलून शहर अध्यक्षपदाची धुरा पूर्णेकर यांच्यावर सोपवली. मात्र त्यांची कारकीर्द सपशेल अपयशी ठरली असून कार्यकर्ते काँग्रेसला रामराम ठोकून अन्य पक्षात प्रवेश करू लागलेत. गेली 23 वर्षे थकीत देणी मिळावीत म्हणून संघर्ष करणारे कळवा येथील मफतलाल कंपनीचे कामगार सोमवार 13 जून रोजी कळवा नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढणार आहेत. 2 दशकाहून अधिक काळ संघर्ष सुरू असूनही मफतलाल कंपनीच्या 3500 कामगारांना न्याय मिळू शकलेला नाही. या दरम्यान 1250 कामगार मरण पावले. कंपनीच्या जागेवर आता अनधिकृत बांधकामे झाली असून त्यांनी वीज, पाणी आदी प्राथमिक सुविधाही मिळवल्या आहेत. महापालिकेने त्वरित या झोपडपट्ट्या न हटवल्यास पालिका कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही मफतलाल कामगार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीच्या पुढील भागात यापुढे आरसी स्मार्ट कार्डवर वाहन चालकाचा फोटो लावण्याचा परिवहन विभागाचा मानस. शैक्षणिक साहित्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत 15% वाढ आणि कच्च्या कैद्याने भिरकावून मारलेल्या लोखंडी सक्तीमुळे ठाणे कोर्टातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जखमी. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. प्रतिष्ठा वृत्तवाहिनीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. ज्यावेळेस वाहन चालक वाहन नोंदणी करण्यासाठी येईल त्यावेळेस त्याच्या आरसी स्मार्ट कार्डवर त्याचा फोटो लावण्याचा परिवहन विभागाचा मानस असून या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी बुधवारी दिली आहे. स्मार्ट कार्डवरती फोटो लावल्यामुळे वाहन चोरीला आळा बसेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संगणकीय शिकाऊ चाचणी कक्षाच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत उपायुक्त प्रसाद महाजन, ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी NK पाटील, नवी मुंबईचे संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. हँड रीडरचा वापरही करण्याचा विचार असल्याने त्यांनी यावेळी सांगितलं. यामुळे रस्त्यावर गाडी तपासणी करताना त्या गाडीवरती यापूर्वी किती केसेस होत्या याची माहिती देखील उपलब्ध होणार आहे. शिवाय वाहन चालकांसाठी ई-पेमेंटची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. 3 हातनाका या परिसरात असलेली प्रादेशिक परिवहन कार्यालय BOT तत्वावर बांधण्याचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील अनेक शाळा 6 जून पासून सुरू झाल्या असून येत्या 15 जून पासून उर्वरित शाळा महाविद्यालय सुरू होत असल्यानं शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सध्या विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली असून दुकानात मोठी गर्दी दिसत आहे. परंतु यावर्षी वह्या पुस्तकांसह सर्व प्रकारच्या शैक्षणिक साहित्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% वाढ झाल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. यावर्षी 200 पानी वह्यांची किंमत डझनमागे 80 रुपयांनी वाढली आहे. इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची मोठ्या वह्यांना अधिक मागणी असते, परंतु त्याच्याही किमतीत डझनमागे 100 रुपयांनी वाढ झाली असून कंपास 30 रुपयांनी तर दप्तर 100 रुपयांनी महागला आहे. भर कोर्टात एका कच्च्या कैद्याने भिरकावून मारलेल्या लोखंडी चकतीमुळे ठाणे कोर्टातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली असून या घटनेत न्यायाधीश IP शेख किरकोळ जखमी झाले आहे. नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2.5 वर्षापूर्वी पवार नावाच्या एका व्यक्तीचा कात्रीने भोसकून खून केल्याचा आरोप असणारा महेंद्र वाटी हा ठाणे कारागृहातील कच्चा कैदी आहे. तारखेसाठी त्याला बुधवारी दुपारी न्यायमूर्ती शेख यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायाधीशांनी त्याला पुढची तारीख दिली. त्यावर मला काही बोलायचं आहे असे न्यायाधीशांना विनंती करून पिंजऱ्यात उभा असलेला महेंद्र खाली वाकला आणि पायाला बांधून आणलेल्या लोखंडी चकती त्याने चटकन न्यायाधीश शेख यांच्या दिशेने फेकली. टेबलवर आपटून ती चकती न्यायाधीश शेख यांच्या छातीला लागली. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे कोर्टात एकच खळबळ माजली. न्यायाधीश शेख यांच्या छातीत किरकोळ मार बसल्यानं पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे. आजच्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. महावितरणाच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात कोपरीवासियांचा मोर्चा. भीमशक्ती ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. रिपाई नेते रामदास आठवले. आणि प्रोजेक्ट तिरंगा अंतर्गत सर्व धर्मियांची 15 ऑगस्ट रोजी ठाण्यात निघणार महारॅली. आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला या पत्त्यावरती संपर्क करा. आमचा पत्ता प्रतिष्ठा वृत्तवाहिनी, दीपलक्ष्मी बिल्डिंग, किसन नगर नंबर 1, वागळे स्टेट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 25814589 आणि 25815026. तर या होत्या आजच्या आपल्या शहरातील प्रमुख घडामोडी. उद्या परत भेटू याच वेळी याच ठिकाणी. धन्यवाद.